नमस्कार मित्रांनो. आज आपण बीकॉम 6 सेमिस्टर मध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थशास्त्र या विषयामध्ये 4थ्या युनिटमध्ये विविध विचारवंतांचे आर्थिक विचार यामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे आर्थिक विचार आपण समजून घेऊया. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे भारतातील समाजवादी विचारवंतांमध्ये महत्वपूर्ण व केंद्रीय स्थान घेतले जाते. ते भारताचे मौलिक स्वाभिमानी विचारवंत होते. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला ते दिसून येते. त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले होते. त्यांचे अर्थशास्त्राच्या विविध क्षेत्राबद्दल अनेक विचार स्पष्ट दिसून येते. इतर राजकीय व सामाजिक विषयावरही त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडताना दिसून येते. त्यांचं असं मत आहे की जाती व्यवस्था विचार प्रक्रियेला दुर्बल करते आणि देशाला नवीन संकल्पनेपासून वंचित ठेवते. प्रतिबंधात्मक संधी योग्यतेला संकुचित करते आणि संकुचित योग्यता पुन्हा नव्या संधींना प्रतिबंधित करते. जिथे जातीला महत्व दिले जाते, जातीगत लाभ दिले जातात, तिथे संधी आणि योग्यता प्रतिबंधित होते असे त्यांचे मत आहे. डॉक्टर लोहिया यांचे अर्थव्यवस्थेसंबंधी अनेक बाबीवर स्पष्ट मत आहे. त्यामध्ये भांडवलवाद, समाजवाद, औद्योगिकरण, समानता, विविध आर्थिक कार्यक्रम, व्यक्तिगत स्वातंत्र्य, नियोजन, स्थानीय सरकार, लैंगिक भिन्नता, अन्नाचा तुटवडा, विकेंद्रीकरण इत्यादीचा समावेश होतो. त्यांनी नेहमी भारताच्या आर्थिक विकासाला समोर ठेवून आपले विचार स्पष्ट केले आहेत. त्यांनी विचार आणि कल्पना आचार्य नरेंद्र देव, अच्युत पटवर्धन, जयप्रकाश नारायण, अशोक मेहता यासारख्या समाजवादी नेत्यांच्या सहवासात विकसित केले आहेत. ते पूर्णपणे समाजवादी होते असे आपल्याला आढळते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी नवीन समाजवादाच्या बाजूने आपली सशक्त बाजू मांडली. त्यांनी पुढील सिद्धांताचा अंमल केला. महत्तम सुलभ समानता पहिला सिद्धांत आहे, महत्तम सुलभ समानता. दुसरा आहे सामाजिक स्वामित्व. तिसरा आहे लहान एकक तंत्रज्ञान. चौथा आहे 4 स्तंभीय राज्य. आणि पाचवा आहे योग्य राहणीमानाचा दर्जा. आणि सहावा आहे जागतिक संसद व सरकार. म्हणजे डॉक्टर लोहिया यांच्या समाजवादाच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू समानता हा आढळून येतो. त्यांच्या मते समाजवाद हा समानतेचा सिद्धांत आहे. समाजवाद हा समानतेचा सिद्धांत आहे. जर त्याबद्दल दक्षता बाळगली नाही तर त्याचे रूपांतर असमानतेमध्ये होईल असे त्यांना वाटते. लोहियाजींनी असमानता व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सातपट क्रांतीचे समर्थन केले. ही सातपट क्रांती पुरुष व स्त्रियांमध्ये समानता, रंगभेदातील असमानता नष्ट करणे, जन्म व जातीमधील असमानता दूर करणे, उत्पादनात वाढ करून आर्थिक समानता आणणे, राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि विदेशी व्यवहारापासून मुक्तता, विदेशी अतिक्रमणापासून व्यक्तिगत स्वातंत्र्याची सुरक्षा आणि युद्धाच्या तयारीवर मर्यादा इत्यादीचा उल्लेख यांच्या सिद्धांतामध्ये दिसून येतो. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी समाजवादाच्या पार्श्वभूमीवर आपले अर्थशास्त्रीय दृष्टिकोन विविध बाबीवर वेगवेगळ्या पद्धतीने स्पष्ट करताना दिसून येते. त्यांची मूळ कल्पना भारताच्या आर्थिक विकासाची आहे असं आपल्याला दिसतंय. त्यांचे आर्थिक विचार पुढील मुद्द्याद्वारे आपल्याला स्पष्ट होताना दिसतंय. पहिला आहे व्यक्ती स्वातंत्र्य. तर व्यक्ती स्वातंत्र्य, इंडिव्हिज्युअल फ्रीडम. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी लोकांचे वैयक्तिक स्वातंत्र्य ही नेहमीपासून मनुष्याची आवड राहिलेली आहे. देश, राष्ट्र, व्यक्ती, आई आणि वडिलांची मातृभूमी या संकल्पनाही यामध्ये शक्ती किंवा उत्साह उत्पन्न करीत नाही, तर देशावर अधिपत्य प्राप्त करण्यासाठी, लोकांना जिंकण्यासाठी, त्यांच्यावर शासन करण्यासाठी किंवा इतिहासातील शक्तिशाली सैन्याला
खंडणी देण्यासाठी देखील स्वातंत्र्य हवे असते. राष्ट्रीय स्वातंत्र्याची बाब राजकीय दृष्टीने विचारात घेतली जाते. लोकांना दुसऱ्यावर शासन करण्याची मान्यता दिली जाऊ शकत नाही, परंतु इतर लोकांची आर्थिक शोषण करण्याची इच्छा व्यक्तीच्या डोक्यातून जात नाही असे त्यांना वाटते. विविध प्रकारच्या व्यक्तीचे गुप्त साम्राज्य वाढवण्याचे धोरण दिसून येते. विविध प्रकारच्या व्यक्तींचे गुप्त साम्राज्य वाढवण्याचे धोरण दिसून येते. उत्पादकतेचे साम्राज्य वाढवणे हे आणखी अपायकारक आहे. जास्तीत जास्त उत्पादकता वाढवणे हे देखील जास्त अपायकारक आहे. काही लोक विविध प्रकारचे शस्त्र बनवण्याचे साम्राज्य वाढवतात. ही एक प्रकारची साम्राज्यशाही आहे. लोहियाजी चे असे मत होते की जोपर्यंत विविध प्रकारची साम्राज्यशाही संपुष्टात येत नाही तोपर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करणे योग्य नाही. जोपर्यंत विविध प्रकारची साम्राज्यशाही संपुष्टात येत नाही तोपर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करणे योग्य नाही असे त्यांना वाटायचे. व्यक्ती स्वातंत्र्यात व्यक्तींची गुप्तता सुरक्षित राखणे आवश्यक आहे. व्यक्तीचे कल्याण व व्यक्तीचे सुख, शिक्षण, आरोग्य, त्यांची विश्रांती, संपूर्ण जीवन, विचार विविध प्रकारच्या नियोजनाचे विषय असू शकतात. व्यक्तीच्या एकांताला म्हणजेच निजतेला, खाजगीपणाला स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले पाहिजे असे डॉक्टर लोहियाजी यांना अभिप्रेत होते. नियोजन, दुसरा मुद्दा आहे नियोजन, प्लॅनिंग. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादाचे एक प्रमुख व महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे नियोजन आहे असं दिसून येते. समाजवादामध्ये राष्ट्रीय समाज व्यवस्थेचे पुनर्गठन करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. संपूर्ण उत्तरदायित्व, लोकतंत्रीय नियंत्रण, सर्व नियोजन व सरकारी खर्चाचे शोधन करण्याचे काम, भ्रष्टाचार थांबवणे, अकार्यक्षमता दूर करणे अशा इत्यादी बाबी नियोजनामध्ये अभिप्रेत असायला पाहिजे. नियोजनामुळे व्यापार व उत्पादनाचे लहान घटक प्रोत्साहित होतील आणि किमती नियंत्रणात राहतील. तसेच कृषी व उद्योगातील विविधता दूर करता येईल. नियोजनामुळे देशाचा व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक विकास शक्य होईल असे त्यांचे मत होते. डॉक्टर लोहिया यांच्या मते समाजवाद स्थापन करण्यासाठी भांडवलवाद नष्ट करणे आवश्यक आहे. भांडवलवाद नष्ट करणे आवश्यक आहे. लोहियाजींनी भांडवलवाद व साम्यवाद या दोहोंचा समाजवादामध्ये विरोधी मानले. त्यांच्या मते भांडवलवाद आणि साम्यवादामुळे आर्थिक उद्देश पूर्ण होऊ शकत नाही, शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा लाभ पोहोचू शकत नाही, म्हणून ते दोन्ही वाद नाकारतात आणि समाजवादाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार करतात. त्यांच्या समाजवादाच्या संकल्पनेत प्रत्येक व्यक्तीचा विकास अभिप्रेत आहे. प्रत्येक व्यक्तीचा विकास अभिप्रेत दिसून येतो. त्यासाठी सरकारने विविध प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे. या नियोजनाचा फायदा प्रत्येक व्यक्तीला मिळाल्यास त्याचे कल्याण साधता येतो. व्यक्तीचे कल्याण म्हणजे राष्ट्रीय कल्याण होय असे त्यांचं मत आहे. व्यक्तीचं कल्याण म्हणजे राष्ट्रीय कल्याण होय असे त्यांचं मत आहे. सरकारच्या 5 वर्षाच्या काळात संपूर्ण देशात जमिनीचे पुनर्वितरण करण्यात यावे. 5 व्यक्तीचे कुटुंब जर शेतीत गुंतले असेल तर त्यांनी कोणतेही मजूर भाड्यानं न घेता किंवा यांत्रिकीकरण न करता वर्षातून 3 पिके घ्यावीत, म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे असे त्यांना वाटायचे. डॉक्टर लोहिया यांचे असे प्रतिपादन होते की अलाभकारक शेतीवर आणि अनार्थिक जमिनीवर भूमहसूल समाप्त करण्यात यावा. 6.5 एकर पर्यंतच्या शेत जमिनीवर महसूल समाप्त करावा असे त्यांचे मत होते. नांगरण्याजोगी पडीत जमीन मशागती अंतर्गत आणण्यासाठी लोहियाजी यांनी भूसेना किंवा खाद्यसेना ही संकल्पना सुचवली. या उद्देशासाठी 1 दशलक्ष व्यक्तीची सेना उभी करण्याचे त्यांनी सुचवले होते.
या सेनेला वस्त्र व घर राज्यातर्फे पुरवण्यात यावे आणि एक निश्चित वेतन देखील त्यांना देण्यात यावे असे त्यांनी सुचवले. या खाद्य सेनेमध्ये भरती देशाच्या विविध भागातील भूमिहीन श्रमिकांमधून करण्यात यावी. खाद्य सेनेचे घटक विविध कार्यक्रम हाती घेतील आणि प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर जमिनीच्या मशागतीसाठी सिंचन योजना लागू करतील. अतिरिक्त मशागत केल्याने 4 दशलक्ष टन खाद्यान्नाची निर्मिती होईल आणि सेना 2 वर्षानंतर स्वतःला वेतन देऊ शकेल. या सेनेचा मोठा भाग आदर्श मॉडेल म्हणून गावात रूपांतरित केला जाऊ शकतो. एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणारी सेना ही वर्ग किंवा जातीचे बंधन तोडून आधुनिक समाजवादी संकल्पनांचा प्रभावी प्रचार करतील असे त्यांना वाटायचे. खाद्य सेना ग्रामीण जीवनाच्या संपूर्ण रचनेचे मूलभूत परिवर्तन करतील अशा प्रकारचे डॉक्टर लोहियाजी यांनी अन्नधान्याच्या समस्येवर विभिन्न प्रकारचे उपाय सुचवताना दिसून येते. विकेंद्रीकरण, 5वा मुद्दा आहे विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी समाजवादाची संकल्पना विकेंद्रीकरणावर आधारित निर्माण केली. त्यांच्या समाजवादाची एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे 4 स्तंभीय राज्य, 4 पिलर स्टेट, 4 स्तंभीय राज्य. खरा समाजवाद प्राप्त करण्याच्या उद्देशाने लोहियाजींनी 4 स्तंभीय राज्याची संकल्पना पुढे मांडली. यामध्ये संविधान 4 स्तंभीय राज्याच्या आधारे निर्माण केले जाईल. हे 4 स्तंभ म्हणजे गाव, जिल्हा, राज्य आणि केंद्र. गाव, जिल्हा, राज्य आणि केंद्र असे राहतील. हे 4ही स्तंभ समान भव्यता व प्रतिष्ठेचे राहतील असे त्यांना वाटायचे. हे 4 स्तंभीय राज्य कायदे करतील आणि प्रशासकीय व्यवस्था बघतील. हे 4 स्तंभीय राज्य कायदे करतील आणि प्रशासकीय व्यवस्था बघतील. हा जीवनाचा मार्ग राहील व मानवी क्रियेच्या सर्व क्षेत्राला जसे उत्पादन, मालकी, प्रशासन, नियोजन आणि शिक्षण सर्वांना लागू राहील असे त्यांना वाटायचे. हे 4 स्तंभ राज्य एक रचना व मार्ग उपलब्ध करून देतील असे त्यांना वाटायचे. या संकल्पनेबद्दल असे मत होते की सार्वभौम शक्ती ही केंद्राकडेच किंवा त्यांच्या संघीय घटकामध्येच नको, तर ती लहान लहान तुकड्यामध्ये विभाजित करून सर्व क्षेत्रात जिथे पुरुष व स्त्रिया राहतात तिथे पसरवण्यात यावी असे त्यांचे मत होते. अशा प्रकारच्या राज्याची कल्पना ही स्वावलंबी खेड्याची कल्पना सादर करीत नाही, तर बुद्धिमान व अत्यंत महत्वपूर्ण खेड्याची कल्पना सादर करते. अशा प्रकारच्या राज्याच्या रचनेत प्रत्येक लहान लहान समाज बुद्धिमत्तापूर्ण आणि एकात्म व राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेने राहू शकते असे त्यांचं मत होतं. विकेंद्रीकरणाच्या अशा स्थितीत राज्याची सशस्त्र सेना ही केंद्राद्वारे नियंत्रित करण्यात यावी. राज्याची सशस्त्र सेना ही केंद्राद्वारे लागू करण्यात यावी. सशस्त्र पोलीस राज्याद्वारे आणि इतर सर्व पोलीस हे जिल्हा व गाव पातळीवर नियंत्रित करण्यात यावे. त्याचप्रमाणे रेल्वे आणि लोखंड व पोलादसारखे उद्योग केंद्राद्वारे नियंत्रित करावे. लहान पातळीवर कापड उद्योग इत्यादी जिल्हा व गावच्या स्वामित्वात देण्यात यावे. किमतीचे निर्धारण हा केंद्राचा विषय राहील व कृषीची संकल्पना, कृषीची संरचना आणि भांडवल व श्रमाचे प्रमाण हे जिल्हा व गावच्या निवडीवर सोडावे. राज्याच्या महसुलाचा काही भाग जिल्हा व गावामध्ये सुद्धा वाटप करण्यात यावा. निवडणुकीचे सिद्धांत शक्य झाल्यास नामांकन किंवा निवड ऐवजी प्रशासकीय ठेवण्यात यावे. आर्थिक विकेंद्रीकरण, राजकीय व प्रशासकीय विकेंद्रीकरणाचे व्यवहार हे लहान लहान यंत्राच्या महत्तम उपयोगितेसह करण्यात यावे असे त्यांचे मत होते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे असेही मत होते की विकेंद्रीकरणाची ही 4 स्तंभ राज्याची नीती देशाच्या विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात योग्य राहील. गावचे प्रतिनिधी हे स्वार्थी व अज्ञानी असू शकतील. गावचे प्रतिनिधी हे स्वार्थी
स्वार्थी व अज्ञानी असू शकतील, तसेच जातीला न्यायाच्या वर ठेवू शकतात, तरी त्यांना अधिकार देण्यात यावा. लोहियाजीचा असा विश्वास होता की मनुष्याच्या लहान समूहाला अधिकार दिल्यास पहिल्या दर्जाची लोकशाही शक्य होईल असे त्यांना वाटायचे. अशा प्रकारची विकेंद्रीकरणाची व्यवस्था सामान्य व्यक्तीच्या लोकशाहीला प्रभावी बनवेल. लोहिया हे केंद्र किंवा राज्याला संपत्तीचा मालक बनवण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते संपत्तीचा काही भाग गावाच्या आणि राज्याच्या स्वामित्वाचा असावा, तेवढाच भाग केंद्र आणि सहकारितेमध्ये असावा असे त्यांना वाटायचे. लढाईची तयारी रद्द करणे, अबॉलिशिंग आर्मामेंट, लढाईची तयारी रद्द करणे. डॉक्टर लोहिया यांनी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी एक उपाय सांगितलाय, तो म्हणजे लढाईची किंवा युद्धाची तयारी रद्द करणे हा आहे. आमचा उद्देश अन्याय व असमानता संपवणे हा असला पाहिजे. व्यक्तीला इतर व्यक्तीजवळ जे काही आहे ते मिळवण्यासाठी किंवा त्यांच्याजवळ जे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी शस्त्राची आवश्यकता असते. अन्यायासाठी किंवा अन्यायापासून वाचवण्यासाठी त्यांना त्याची आवश्यकता असते. चांगले व सद्गुणी व्यक्ती शस्त्राचा नेहमी तिरस्कार करतात. विविध प्रकारची शस्त्रे फक्त विनाशी करतात असे त्यांचे मत होते. लोहिया यांनी शोधून काढले की अन्याय व असमानतेच्या विरुद्ध नागरिक अवज्ञा हेच मोठे शस्त्र आहे. नागरिक अवज्ञा हेच मोठे शस्त्र आहे. अन्याय व असमानतेविरुद्ध 10% लोकही उभे झाले तरी ते शक्य आहे. न्याय व समानतेची आदर्श स्थिती आजच्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे असे त्यांना वाटते. 7वा आहे समाजवाद, सोशलिझम. डॉक्टर राम मनोहर लोहिया हे एक समाजवादी होते. ते भांडवलवाद व साम्यवादाचे प्रखर विरोधी होते असे आपल्याला दिसून येते. देशातील प्रत्येक व्यक्तीला वास्तविक अधिकार देण्याचे कार्य समाजवादामध्येच शक्य आहे. म्हणून त्यांनी समाजवादी सरकार स्थापन केले पाहिजे असे त्यांनी प्रयत्न केले. लोहियाजीचा समाजवादी पक्ष व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा आणि साम्यवादाचे औषध, शिक्षण यांचा अधिकार देण्यात विश्वास ठेवत होता. लोहिया यांच्या समाजवादाच्या कल्पना आणि कार्यक्रम प्रत्येक स्थितीमध्ये लोकशाही कायम ठेवणे हा आहे. लोकशाहीमध्ये व्यक्ती, पक्ष, सरकार आणि राज्य या 4 श्रेणींची मान्यता मिळते व प्रत्येकाचा सन्मान होणे आवश्यक आहे. भारताचे स्वातंत्र्य, राष्ट्रीय स्वाभिमान आणि संघीय ऐक्य यांच्याशी तडजोड करणाऱ्या प्रत्येक धोरणाचा ते तिरस्कार करत होते. या त्यांच्या विचारसरणीमुळेच ते कॉमनवेल्थ मध्ये भारताच्या कायम सदस्यत्वाचा विरोध करायचे. त्या मते कॉमनवेल्थ भारताचे व इतर देशाशी संबंध दडपून ठेवतो व सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये तडजोड घडवून आणतो. डॉक्टर लोहिया यांच्या समाजवादामध्ये भारताच्या आर्थिक पुनर्रचनेचा समावेश दिसून येतो. त्यांनी गरिबी दूर करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करावी लागेल असे म्हटले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषीला चालना देणे आवश्यक आहे. कारण भारताची 70% जनसंख्या कृषीमध्ये संलग्न आहे आणि लोहियाजीच्या पुनर्रचित अर्थव्यवस्थेत खालील मुद्द्याचा समावेश दिसून येतो. पडीत जमीन तयार करणे, दुसरं आहे लहान घटक तंत्रज्ञान, तिसरं आहे जमिनीचे समान वितरण करणे, खाद्य सेना निर्माण करणे, भूमहसुलाची समाप्ती करणे, सिंचनाच्या लहान व मध्यम योजनेवर भर देणे, खर्च आणि उपभोगावर प्रतिबंध घालणे, अशा मुद्द्यांचा समावेश त्यांच्या विचारसरणीमध्ये दिसून येतो. लोहिया यांचा गरिबी मिटवण्यासाठी लहान तंत्रज्ञान घटकावर फार मोठा भर दिसून येतो. त्यांचा असा विश्वास होता की जास्त प्रमाणात उत्पादन करणारे मोठे कारखाने जास्त प्रमाणातील व्यक्तीची गरिबी दूर करण्यास असमर्थ आहेत. भारताच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच न्याय व समतेची मागणी पूर्ण करण्यासाठी लहान तंत्रज्ञान घटक स्थापन करणे आवश्यक आहे. तेव्हा समाजवादाचा विस्तार होईल असे त्यांना वाटायचे.
8वा आहे शिक्षण, एज्युकेशन, शिक्षण. समाजवादी आवश्यक सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी शैक्षणिक व्यवस्थेचे पुनर्गठन करणे. समाजवादासाठी आवश्यक सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी शैक्षणिक व्यवस्थेचे धोरण पुनर्गठन करणे लोहिया यांना असे वाटत होते. पूर्णपणे समाजवाद आणण्यासाठी शिक्षण हे आवश्यक आहे असे त्यांचं मत होतं. राष्ट्रातील साक्षरता दरात वाढ व्हायला पाहिजे असे नेहमी वाटायचे. माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षण अनिवार्य व मोफत करण्यात यावं, तसेच उच्च शिक्षण देखील मोफत किंवा स्वस्त दरात उपलब्ध करण्यात यावं. समाजातील अनुसूचित जाती जमाती व गरीब वर्गाला मोफत किंवा स्वस्त दरात निवासाची सोय देखील उपलब्ध करून दिली पाहिजे असे त्यांना वाटायचे. लोहियाजींना एक शिक्षणाची एकसारखी प्रणाली संपूर्ण देशात वाटत होती. देशातील संपूर्ण विद्यार्थ्यांना एकसारखी पुस्तके आणि सर्व शिक्षकांना समान वेतन देण्यात यावे असे त्यांचे मत होते. ही स्वतंत्र भारतात पहिली सुधारणा होईल, त्याशिवाय काही करता येणार नाही असे त्यांनी सुचवले. अशा प्रकारे डॉक्टर राम मनोहर लोहिया हे पूर्ण समाजवादी विचारक होते. आधी देशातील व्यक्तीचा विचार करायला हवा आणि नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व विनिमयाचा, देशामध्ये स्थानिक गरजा, स्थानीय बाजारपेठ, स्थानीय संस्कृती, स्थानीय अधिकार यांना सर्वप्रथम प्राधान्य आणि महत्व मिळाले पाहिजे. ज्या समाजामध्ये मनुष्याच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण केल्या जातात अशा समाजाची रचना कराव्यास पाहिजे. तेव्हाच या देशात खरी लोकशाही आणि समाजवाद अस्तित्वात येईल असे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना वाटत होते. थँक्यू.